बरेच वेळेस काय होतं कोंबड्या आहेत या ठिकाणी तर मित्रांनो हे माझं सुपं गाव आहे. त्या गावामधून मी आता साप पकडायला निघालोय. मी आणि माझ्या जोडीला माझा मित्र रोहित असं आम्ही दोघे साप पकडायसाठी निघालो. हा संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलंय तांबीने कदाचित नाग आहे. त्यांच्याकडून 2 वेगवेगळे खरं तर सांगण्यात येत होतं. फोटो तर पाठवलं त्यांनी अस्पष्ट म्हणजे सापच दिसत नाही खरं सांगायला. फक्त सापाचा डोळा दिसतोय. आता त्या डोळ्यावरून अंदाज लावायचा कसा. माझ्या माहितीनुसार तो नाग किंवा धामण दोन्ही साप असू शकतात. बघूया काय भेटतंय त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहत चला. साप पकडायला निघालेलो आहे आणि साप 100 सोडा. आता त्यांनी आपल्याला फोन केलाय साप निघालाय घरामध्ये. त्याच्या अगोदर आपल्याला खरं तर सापाची स्टिक आहे पण गाडीमध्ये पेट्रोल पाहिजे. साप किती मोठा आहे त्यापेक्षा आहे ना गाडीमध्ये पेट्रोल पाहिजे नाही तर मध्ये ढकलायला लागेल आपली गाडी. तर आम्हाला काही सरकारी गव्हर्नमेंट पगार नाही मित्रांनो. हे सगळं पदर गोष्टी चालतात. कसं रे तर चला संपूर्ण व्हिडिओ पहा. पैसे देतो आल्यावरती. बघा पैसे पण द्यायला लागत नाही पंपावरती. असं काही नाही आल्यावरती द्यायला लागतील. आपण ज्या घाटामधून चाललोय ना तो हा वडाण्याचा घाट आहे. आणि वडाण्या गावामध्येच खरं तर कवलेवाडी आणि कवलेवाडीवरतीच आपण साप पकडायला निघालेलो. या घाटामध्ये लहानपणी येताना आहे ना जवळ नुकतीच गाडी शिकलेलो पण या घाटातून जाताना लोक सांगायचे काय तर इथं चोरी होती का रे. चोर असतात गाड्या अडवतात. पण आता जसं जसं मोठं होत चाललोय ना तसं काहीच वाटत नाही या घाटामध्ये. आता लोक पण तुम्ही बघू शकता इथं लोकांचे देखील घरं आहेत आणि लोक या ठिकाणी राहायला आलेले आहेत. ह्या रोडने पहिलं एवढी भीती दाखवली जायची ना इकडून कित्येक वर्ष आलोच नसेल मी ते चोरांच्या भीतीने. चोर म्हणजे लय बेकार वाटायची माणसं पण ते चोर म्हणजे चोरच असतात. ते माणसंच असतात. ते लहानपणी कशाचं कळतंय जावा. ते चोर म्हणजे चोर आणि म्हणजे काल्पनिक डोक्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या. आता ते घरी लोक सगळे वाट पाहत आहेत. एक अनुभव शेअर करावं म्हटलं की त्या घाटा संदर्भातला असणारा किस्सा. वडाण्या गावातील घाट येतो. रोड चुकलोय मित्रांनो आम्ही. रोड चुकलो होतो आणि त्यांच्या घराच्या दिशेने निघालेलो. समोरून घ्यायची गाड्या सगळं नाही इकडून त्या रोडने जायचं आपल्याला इकडून. ही आहे कवलेवाडी वडाणे गावामध्ये येणारी. बघूया तिथलं वातावरण कसं आहे. लोक खरंच साप निघलाय साप तर निघलाय एवढे फोन केलात म्हणजे त्यांनी. कुठं निघलाय. हा पुढे गेलो आपण. हा राहिले घे 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 माग घे. मग हा रोडच चुकतोय आज. ह्या रोडने जायचं आपल्याला. आलो 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 आलो. हा नंतर आठवतंय पुन्हा साप निघालाय. घरी तर लोक आहेत. कुठं बसलं. खरं तर आपण कवलेवाडी ही जी वाडी आहे वडाण्या गावामध्ये येते. गेले अनेक दिवसांपासून साप पकडतोय. रात्रीची वेळ आहे. साप घरामध्ये निघलेला आहे. शक्यतो नाही म्हणत नाही जेवढं शक्य होईल तेवढं त्या ठिकाणी असणाऱ्या सापाला पकडण्यासाठी मी जात असतो. खरं तर त्यांचं घर आहे. हा पत्र्याचा शेड आहे. इथं आपण ज्याला वरांडा म्हणू किंवा वट्टाय म्हणू. वट्ट्याच्या शेजारी एक त्यांचं छोटंसं एक बाथरूम आहे. बाथरूम नाही म्हणता येणार एक छोटे रूमच आहे. हा किचन रूमच म्हणायला लागेल. काय तो स्वयंपाक नाही करत. आतमध्ये लाईटीची सोय आहे का आतमध्ये. तर साप आतमध्ये गेलेला आहे. तर या ठिकाणी आतमध्ये आलं पाहिलं तर ना कोंबड्या आहे तिथं. गावरान कोंबड्या आहेत. बरं झालं आता गावरान कोंबड्या पण आहे तिथं. नाही दाखवतोय म्हणजे काय विषय त्याचा. साप या ठिकाणी अधिकचा वेळ न घेता आता इथून एक एक वस्तू मी आणि माझा मित्र रोहित आणि काढतो
गावरान कोंबडे आहेत का? कोंबडे म्हटले गावरान आहेत का? मित्रांनो मोठा नाग आहे, नाग इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, भारतीय नाग. नागाची साईज खूप मोठी आहे, खूप मोठा नाग आहे. बघू आता त्या नागाला आता पकडायला लागेल आपल्याला. इथं बसलेला आहे. बरेच वेळेस काय होतं, साईज त्याची भरपूर मोठी आहे. बरणीच्या पाठीमागं बसलेला आहे, त्याला आपल्याला पकडायचं. या ठिकाणी नाग बसलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस साप पकडायला जाता ना, तसं अशा परिस्थितीमध्ये साप विषारी किंवा बिनविषारी माहिती नसतं ज्यावेळेस तुम्हाला, त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये साप पकडताना स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. कारण सापाचे ह्याने विष हे न्यूरोटॉक्सिक आहे. न्यूरोटॉक्सिक नर्वस सिस्टीम म्हणजे तुमचं मेंदूच काम करायचं बंद करतो. अनेक पेशंट नाक चावल्यानंतर जे मरतात ना, कारण ऑक्सिजन घ्यायलाच जमत नाही किंवा नर्वस सिस्टीम डॅमेज होते. मग आता अशा नागाला, एवढा मोठा नाग खरं त्यांच्या घराच्या शेजारी निघलेला आहे, खूप मोठा नाग आहे, त्याला आता पकडतोय. आणि नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करत असतो की कोणताही साप हा पकडत असताना त्याच्या शेजारी खात्री करायची. त्यासाठी दुसरा नाही ना, एकच साप आहे किंवा दुसरा साप आहे का हे खात्री करून तो साप पकडायचा प्रयत्न करायचा. आता मी या ठिकाणी काढायचं जर बघितलं, मी सांगितलेलं एकच साप आहे, तो साप नसून नाग आहे खरं तर. नागाला जबर द्या नाही व्हिडिओ काढ. मित्रांनो, पकडलेला नाग हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, भारतीय नाग किंवा त्याचा सायंटिफिक नेम नाजा आहे. रात्रीच्या वेळेस साप घरामध्ये एवढा मोठा आलेला आहे, विचार करू शकता. जर या नागाला पाहिलं नसतं कुणी तर मग हा नाग काय झालं असतं. या नागाला सोडून दिलेलं आहे. बरेच वेळेस काय होतं, अशा सापाला लोक पाहतात आणि म्हणतात की साप बदला घ्यायला येतो किंवा डूक धरतो. खरं तर असं काही नाहीये. आम्ही का सांगतो, कारण असं कुठलाच साप बदला घ्यायला येत नाहीये. आम्ही साप पकडतो म्हणून कुणीही साप पकडायचा प्रयत्न करू नका. गेले अनेक वर्ष झालं आम्ही दोघं, मी आणि माझा मित्र रोहित, आम्ही खूप साप पकडायचे कॉल केलेले आहेत. असं निम्म्या रात्री कुणाच्याही घरी साप निघतो, त्यास आम्हाला बोलवलं जातं, त्या सापाला पकडलं जातं आणि पकडलेला साप साहजिकच आहे, त्याला न मारता निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडत असतो. पण बरेच वेळेस काय होतं, आम्ही साप पकडतोय, आम्ही दोघं, कदाचित अनेक सर्पमित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर असे लोक आहेत की साप पकडणार आहेत, त्यांना बघून तुम्ही घरी साप पकडायचा प्रयत्न करता. पण असं करत नका जाऊ. साप हलणाऱ्या वस्तूवरती चावण्याचा प्रयत्न करत असतो. आता माझा रोहित मित्र समोर त्या सापाच्या टोप्या हलवतोय नागाच्या, हलणाऱ्या वस्तूवरती तो चावण्याचा प्रयत्न करत असतो. जर जवळ टोपी घेतली रोहितने बघा, तसा तो त्याला चावायचा प्रयत्न करत.
तसा तो त्याला त्याच्याकडे अट्रॅक्शन करतोय. तो आम त्याचं मोठं फुगून दाखवतोय की बाबा मला जाऊन दे, नाही तर मी तुला चावायचा प्रयत्न करेल. अधिकचा वेळ न घेता ह्या नागाला आता पकडून सुरक्षितरित्या मी तर त्याला सोडायचा प्रयत्न करेल. लक्ष दिला मग त्यांनी घरात फिरला असं त्याला देऊ बरेच वेळेस असा साप भरत असताना सर्प मित्रांना सर्प जाऊन झालेला आपण पाहिलेलं आहे. बरेच वेळेस काय होतं, ज्यावेळेस तुम्ही साप पकडता आणि वरती त्याचं तोंड गेलंय की खाली आलंय हे माहिती नाही होत आणि साप हाताला चावतो. कित्येकदा सापाचं तोंड ते खाली येतं आणि नकळत आपल्या बोटाला कधी साप चावून जातो. काका केवढी सगळे बघा केवढी सगळी बॅटरी खाली तिकडे बघ. खाली सापाड तर फायनली सक्सेसफुल रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. पकडलेलं नाग आता सोडण्यासाठी निघालं चाललोय. ठीक आहे, अनेक सापांच्या जाती कदाचित तुम्हाला माहिती नसतील, कदाचित माहिती असतील. आता ह्या नागाला पकडलेलं आहे आणि पकडलेलं नाग आता सोडायला फॉरेस्ट मध्ये अतिशय विषारी, निस्ताच विषारी नाही, अतिशय विषारी. तर भारतामध्ये जे बिग फोर स्नेक आहेत, ज्याला इंडियन स्पेक्टेकल कोब्रा किंवा रसल वायपर, कॉमन क्रेट, सॉस्किल, मनेर गोनस, फुरशेर नाग, हे साहजिकच आपल्या ग्रामीण भागामध्ये निघणाऱ्या 4 सापांपैकी एक साप आहे. आणि त्यातील हा साहजिकच अतिशय विषारी समजला जाणारा साप विषारी जातीतला इंडियन स्पेक्टेकल कोब्रा पकडलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जे व्हिडिओ पाहतात लाईक नाही करणार, शेअर नाही करणार, सबस्क्राईब नाही करणार, सपना तुमच्या साथ ठीक आहे.